प्रसारित करत आहोत कार्यक्रम अष्टांग आरोग्य. उमाताई भेटल्या होत्या, फ्रेश होत्या, आता पित्ताचा त्रास होत नाही म्हणाल्या. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रवीण केंगे यांची ट्रीटमेंट घेतली त्यांनी. अगं दादालाही मणक्यांच्या दुखण्यावर तिथल्याच उपचारानं गुण आला. तुमच्याही डायबिटीस साठी आता तिथलीच ट्रीटमेंट घेऊ आपण. आजच अपॉइंटमेंट घेऊया. योग, प्राणायाम, आयुर्वेद, पंचकर्म चिकित्सेद्वारे गेल्या 14 वर्षांपासून हजारो रुग्णांना सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथं ही शाखा. संपर्क 92 704 33 863. नमस्कार श्रोते हो, अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तुत अष्टांग आरोग्य या कार्यक्रमात मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अष्टांग आरोग्य कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये मानेचं दुखणं बरं करणाऱ्या प्रभावी अशा आयुर्वेदीय उपचारांची माहिती आपण घेतली होती. अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांच्याकडून. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण कंबरदुखी, त्याची कारणं आणि त्यावर प्रभावी असे आयुर्वेदिक उपचार याविषयीची सविस्तर माहिती त्यांच्याकडनं घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर, कंबरदुखी हा अतिशय कॉमन त्रास आहे, पण अतिशय त्रासदायक सुद्धा आहे. तर कुठल्याही वयोगटातल्या स्त्री पुरुषांना होणारी ही कंबरदुखी, त्याची कारणं काय आहेत आणि त्यावर प्रभावी असे आयुर्वेदिक उपचार कुठले आहेत याविषयी आम्हाला सांगा. नक्की मॅडम. तर कंबर दुखी हा कॉमन त्रास झाला आहे. त्याचे कारण अनेक आहेत. जसे कष्टाचे काम आपण म्हणू, जड उचलणे, ग्रामीण भागात शेतीचे कष्टाचे काम, स्त्रियांमध्ये स्त्रीरोग संबंधित विकार म्हणजे गर्भाशयाचे त्रास, प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉज, पाळी जाताना, हे कारण तर आहेतच. पण त्याच्याबरोबर आज असं झालं की सुखासन 8, 10, 12 तास एकाच ठिकाणी कंटिन्यू बसून राहणे, याने देखील हे त्रास वाढलेले आहेत कंबरदुखीचे. फ्लेक्झिबिलिटी नष्ट होत चालली आहे, त्यामुळे हे त्रास जास्त उद्भवत आहे मणक्यांचे. तिथलं वंगण कमी होत जाते, मग हळूहळू तिथली गादी घर्षण होते, तिथल्या मणक्यांमध्ये गॅप कमी व्हायला लागतो आणि स्पेस रिड्यूस व्हायला लागते आणि तिथली नस दाबली जाते. ज्या नसेला आपण सायटिका म्हणतो, जी कमरेपासून पायाच्या तळव्यापर्यंत असते. कोणाला उजवा पाय दुखतो, कोणाला डावा पाय दुखतो, कंबर दुखतं, पायांना मुंग्या येतात, बधीरपणा येतो आणि मग उठता पण येत नाही, 2 पावलं चालता येत नाही, उठलं की लगेच आपल्याला बसावं लागतं. म्हणजे ती पूर्णतः नस दाबली जाते. जसं झाडांना पाणी चाललंय बगीच्याला नळीने आणि ती नळी चोकअप झाली तर बगीचा हळूहळू सुकत जातो, तसे मांसपेशी नसा ह्या सुकतात. आणि मग पुढे जाऊन याच्यात जसं आपण मानेचं बोललो मागच्या एपिसोडमध्ये की एक्सरे, MRI, ट्रॅक्शन, फिजिओथेरपी आणि ऑपरेशन खूप जण हे करतात, पण पाहिजे तसं त्यांना पूर्ण आराम मिळत नाही आणि परत त्रास होतो. तर याच्यासाठी आयुर्वेदामध्ये कटिबस्ती, लंबर स्पॉन्डिलोसिस या आजारावर कटिबस्तीचा खूप चांगला उपयोग होतो. तर कटिबस्ती म्हणजे काय, कमरेवर औषधी सिद्ध तेल जिरवणे. जसं आपण झाडांना आळ तयार करतो, छोटंसं रोप असतं, कारण त्याच्या मुळांना पोषण मिळतं आणि हळूहळू ते वाढतं. सेम याच्यामध्ये हा इफेक्ट होतो नैसर्गिक कटिबस्तीमध्ये. त्याच्याबरोबर कमरेपासून पायापर्यंत नस मोकळी करण्यासाठी विशेष अभ्यंग, औषधी वाफ आणि त्याचे योग्य योगासनं करून घेतले जातात. त्याच्याने कुठलंही ऑपरेशन न होता कमरेतली नस मोकळी होते, गॅप भरून, झीज भरून रक्त पुरवठा पायाला सुरळीत करण्यास खूप चांगला मदत होतो. डॉक्टर, साधारण खाण्यापिण्याच्या सवयी सुद्धा कारणीभूत असतात का आणि आपण काय पथ्य पाळली पाहिजेत याविषयी सांगा. बरोबर. जसं आपण मागे एपिसोड बोललो होतो की वात हा सगळ्यात मोठा कारण आहे, कारण पोटात जे काही आहे ते पचलं नाही की त्याचं रूपांतर गॅसमध्ये होतं. मणक्यांची झीज करण्यात खूप मोठा रोल आहे या वाताचा. म्हणून बाह्य उपचार किती जरी केले, औषधं, इंजेक्शन, ट्रॅक्शन, तरी उपयोग होत नाही. त्याच्याबरोबर आतला वात निघणे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आहार, वातुळ पदार्थ टाळणे याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. बेकरीचे, तेलकट, आंबट, शिळे ह्या गोष्टी आपण पूर्णतः अवॉइड केलं पाहिजे. बाहेरचा जंक फूड, त्याने शरीरात वात वाढत नाही आणि आपल्याला कमरेच्या त्रासापासून लवकरात लवकर मुक्त होण्यास मदत होते. नक्कीच. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि कंबरदुखीवर अतिशय प्रभावी असे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणारे आयुर्वेदिक उपचार सांगितलेत, त्याची माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. सर्व आजारांवर आणि आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपचार देणारे MD आयुर्वेद डॉक्टर प्रवीण केंगे यांचे अष्टांग आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दास मारुती मंदिराजवळ, चेतनानगर, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक रोड आणि निफाड इथं ही शाखा. संपर्क 92 704 33 863. आत्ताच आपण अष्टांग आरोग्य हा कार्यक्रम ऐकलात. निर्माता जयंत ठोंबरे.